आता बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे। ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठ्याची स्थिती चिंताजनक झाली आहे। एप्रिल महिन्यातच 15 गावात टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। 48 गावात विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत। अजून मे महिन्यात जलसाठा कमी होऊन भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। सध्या जिल्ह्यातील पाणीसाठा केवळ 30% आला असून येत्या काळात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। एप्रिल महिन्यातच बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक शहरात आणि ग्रामीण भागातही नागरिकांना पाणी पुरवठा 10 ते 15 दिवसांनी होतोय। तर टँकरमधून आलेलं पाणी भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडालेली आहे। हे पाणी भरण्यासाठी नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागतोय। आपण ही दृश्य पाहतोय भीषण पाणी टंचाईची। घागरी आणि ड्रमची लांबच लांब रांग पाहायला मिळते। एक एक घागर भरण्यासाठी नागरिकांना उन्हात उभं राहावं लागतंय। दुसरी जी दृश्य आहेत ती अतिशय विदारक आहेत। टँकर येताच इतक्या मोठ्या प्रमाणावर झुंबड उडतीये की प्रत्येकाला ते पाणी भरणं मुश्किल होतंय। प्रत्येकाला ते पाणी मिळेलच याची शाश्वती नाही। इतके सारे म्हणजे शेकडोनी हे पाईप लावले जातात आणि त्याद्वारे हे पाणी भरलं जात आहे। आणि तिसरं जे दृश्य आहे कुणाला पाणी मिळतंय कुणाला ते पाणी इतकी सगळी पायपीट करून किंवा इतका संघर्ष करूनही मिळत नाहीये आणि त्यामुळे या पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय। बुलढाणा जिल्ह्यातली भीषण अशी पाणी टंचाईची दृश्य आहेत। दरम्यान या भीषण पाणी टंचाई संदर्भात काही वेळापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांच्याशी बातचीत केली आहे। तेव्हा त्यांनी या पाणी टंचाईवर नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। माझ्यापर्यंत आता सध्याची माहिती माझ्या जिल्ह्यामध्ये सध्या 11 टँकर चालू आहेत आणि आपल्याला विहीर अधिग्रहणचे पण जवळजवळ 30 ते 35 ठिकाणचे प्रस्ताव आले आणि ते सर्व मान्य केलेले आहेत। आपल्याला ज्ञात असेल की हे सगळे अधिकार आम्ही तहसीलदारांनाच दिलेले आहेत। त्यामुळे जशी जशी तहसीलदारांकडे मागणी येते त्या पद्धतीने आपण टँकरचा पण पुरवठा करतो आहोत आणि पाणी टंचाईचा असा जसं पूर्वी असायचं तशी परिस्थिती नाही। जिथून कुठून मागणी येईल तिथून आम्ही ताबडतोब टँकर मंजूर करून देऊ तिथली लोकल परिस्थिती बघून। आणि विहीर अधिग्रहणचे पण प्रस्ताव आपले आतापर्यंत एकही जिल्हा तहसीलदारांकडे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पेंडिंग नाहीत। मी ताबडतोब व्हेरीफाय करतो आणि ज्या ठिकाणी असं परिस्थिती असेल त्या ठिकाणी तहसीलदारांना सांगून तिथली परिस्थिती आजच्या आज निवडण्याचा प्रयत्न करतो। काही अडचण येणार नाही। आपल्याला टँकर न लावण्यासाठी किंवा विहीर अधिग्रहण न करण्यासाठी कुठलीही अडचण नाहीये। आपण ताबडतोब त्याच्यावर उपाययोजना करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।